नितीन गडकरींनी आपली राजकीय फटकेबाजी चालूच ठेवली आहे या कारणासाठी की गडकरींची दिलखुलास वक्तव्य करण्याची सवयच आहे असं म्हटलं जातं। मात्र गडकरी या त्यांच्या शैलीच्या आडून अनेकदा राजकीय खेळी देखील करत असतात। याच शैलीत नितीन गडकरींनी आता अजून एक वक्तव्य केलेलं। नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले होते की काही दिवसांपूर्वी एक घटना अचानक घडली। मी या घटनेमधील नेत्याचं नाव सांगत नाही, पण त्याने मला सांगितलं होतं की तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ। पण त्यावरती मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पंतप्रधान पदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा। मी संबंधित नेत्याला स्पष्टपणे सांगितले की पंतप्रधान पद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाहीये। मी माझ्या तत्वांशी आणि पक्ष संघटनेशी एकनिष्ठ आहे। मी पंतप्रधान पदासाठी या तत्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही। ही तत्व हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे असं बोलून आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर होती असं नितीन गडकरी म्हणाले। महत्त्वाचं हे की लोकसभा निवडणुकीच्या आधी अशा चर्चा ओपनली घडल्या होत्या। अनेकांनी असं नॅरेटिव्ह पुढेही नेलं होतं, मात्र ते केवळ नॅरेटिव्हच राहिलं आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि गडकरींच्या चर्चा देखील थांबल्या होत्या। पण गडकरी यांनी पुन्हा ते नॅरेटिव्ह उकरून काढल्याचं बोललं जातंय। मोदी सरकार सेट असताना गडकरींनी हे वक्तव्य पुन्हा चर्चेत आणून एक टायमिंग साधल्याचं बोललं जातंय। विरोधी पक्षांनी गडकरींवर देखील अशीच टीका केली। ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी याच संदर्भात एक इंटरेस्टिंग ट्विट केलंय। नितीन गडकरी यांनी त्यांच्या मनातील सर्वोच्च पदावर बसण्याची इच्छा बोलून दाखवली आहे। हे सांगताना नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षातील नेत्याकडून आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आल्याचं सांगितलं। पण नितीन गडकरी यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेला थेट मेसेज आहे, इंडिया आघाडीत देशाचं नेतृत्व करण्यासाठी अनेक सक्षम नेते आहेत, त्यामुळे आम्हाला पंतप्रधान पदासाठी भाजपमधून कोणताही नेता उसना घ्यावा लागणार नाही। मात्र नितीन गडकरींनी विरोधी पक्षाच्या नावाने पंतप्रधान पदावर दावा सांगून अगदी योग्य खेळी खेळली आहे। प्रियंका चतुर्वेदी यांचं हे वक्तव्य जरी विरोधी पक्षाच्या पलीकडे जाऊन असलं तरी गडकरींच्या वक्तव्यामागे एक राजकीय खेळी असू शकते हे म्हणण्यास पुरेपूर स्कोप आहे। त्याही पलीकडे जाऊन अजूनही गडकरींना पंतप्रधान पदाची मनीषा असल्याचं म्हणता येतं। एकीकडे पॉलिटिकल रिटायरमेंट बद्दल गडकरी स्टेटमेंट करत असतात, तर दुसरीकडे असं गौप्यस्फोट करणं ज्यातून गडकरींना अजूनही पंतप्रधान पद खुणावतंय असं दिसून येतंय। नेमकं कसं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। या चर्चेत हे लक्षात घ्या की भलेही नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक जिंकले, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले असले तरी काही इक्वेशन्स आता बदलली आहेत। यातलंच एक सांगता येईल ते म्हणजे संघाचा भाजपच्या निर्णय प्रक्रियेत झालेला कमबॅक आणि हेच गडकरींच्या पंतप्रधान पदाच्या मनीषा अजूनही टिकून असल्याचं महत्त्वाचं कारण ठरतं। लोकसभा निवडणुकीनंतर संघाने भाजप विशेषतः मोदींच्या नेतृत्वावरती उघडपणे तोंडसूक घेतल्याचं दिसतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या काही वक्तव्यांचा थेट मोदींवरील टीका असा अर्थ घेतला गेलाय। अहंकार टाळण्याबद्दल, काही कठोर परिश्रमावरती लक्ष केंद्रित करण्याबद्दल भागवत यांच्या टीका टिप्पण्यांवरनं ते मोदींच्या नेतृत्वावरतीच बोलत आहेत असा अर्थ घेतला गेला। सोबतच संघाचं मॅगझिन ऑर्गनायझरचे लेखक रतन शारदा यांनी या टीकेचा पुनरुच्चार केला। 2024च्या निवडणुकीसाठी केवळ मोदींच्या प्रतिमेवरती विसंबून राहणं ही एक सदोष रणनीती आहे असा दावा त्यांनी केला। सोबतच शारदा यांनी भाजप नेते मोदींच्या लोकप्रियतेवरती जास्त लक्ष केंद्रित करत आहेत आणि तळागाळातील चिंतांकडे पुरेसे लक्ष देत नाहीयेत अशी टीका केली। थोडक्यात संघातून मोदींसमोरील अंतर्गत आव्हान लक्षणीय आहे। उदाहरणार्थ नवनिर्वाचित खासदारांची बैठक घेऊन त्यांचा नेता निवडण्याची भाजपची नेहमीची प्रथा वगळण्यात आली आहे। त्याऐवजी आरएसएसच्या नेत्यांनी खासदारांना निवडणुकीच्या आचार आणि जबाबदाऱ्यांवरती प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित केलं गेलं, परंतु मोदींनी ही चर्चा टाळली। त्यामुळे मोदी आणि आरएसएस अनेक कारणांवरून समोरासमोर येत आहेत। उदाहरण घ्यायचं झाल्यास सभागृहात नेता निवडण्यासाठी नवनिर्वाचित खासदारांचा समावेश असलेल्या भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक बोलवण्याचा प्रोटोकॉल हायकमांडने पाळला नाही। एनडीएच्या खासदारांची बैठक झाली, मात्र भाजपच्या खासदारांची बैठक झाली नाही। काही पत्रकारांच्या मते यासाठी कारण असं होतं ते म्हणजे आरएसएसने काही खासदारांना मोदींना थेट आव्हान न देता निवडणुकीतील कामगिरी आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या मुद्द्यावरती प्रश्न विचारावेत अशी भूमिका मांडली होती। सोबतच संघाच्या अगदी जवळचे असलेले दोन महत्त्वाचे नेते म्हणजे नितीन गडकरी आणि शिवराजसिंह चौहान हे मंत्री, या दोघांनाही मोदींनी महत्त्वाच्या अशा उच्च सुरक्षा मंत्रिमंडळ समितीमध्ये समाविष्ट केलं नाही, याची नोंदही संघाने घेतल्याचं सांगितलं जातंय। थोडक्यात काय तर लोकसभेनंतर संघाने जाहीरपणे पुन्हा एकदा भाजपच्या निर्णय प्रक्रियेत आपली योग्य ती जागा मिळवण्यासाठी
दबाव टाकायला सुरुवात केल्याचं दिसतं आणि भाजपच्या निर्णय प्रक्रियेत संघाने पहिल्यासारखा पुन्हा सहभाग मिळवला तर गडकरीच पुन्हा भाजपचे सर्वात मोठे महत्वाचे नेते होऊ शकतात. कारण जरी भाजपमधील महत्व कमी होत असलं तरी गडकरी पुन्हा संघाचा नंबर 1 चॉईस असल्याचं बोललं जात आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जरी मोदींचा भाजपवरती होल्ड असला तरी एकूणच भाजपवरती आणि सरकारवरील ताकद त्यांच्या पहिल्या 2 टर्म पेक्षा कमी झाली आहे. लोकसभेत भाजपला अपेक्षेप्रमाणे निकाल पाहायला मिळाला नाही. युपी, महाराष्ट्र अशा मोठ्या राज्यांमध्ये मोदींवर डिपेंड असलेली भाजप जोरदार आपटली, ज्याचा परिणाम मोदींच्या एकूणच ताकदीवरती झाला. परिणामी आता मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार हे मोदी 3.0 किंवा बीजेपी 3.0 न राहता एनडीए सरकार झालंय. लोकसभा आणि राज्यसभेतही मोदींच्या महत्वाच्या घोषणांना आणि बिलांना विरोधकांच्या वाढलेल्या ताकदीमुळे खो मिळत आहे. सोबतच सरकार चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे एकेकाळी मोदींचे विरोधक राहिलेल्या नेत्यांच्या पाठिंब्यावरती चालत आहे. थोडक्यात मोदींची ताकद निश्चितच कमी झाली आहे आणि यामुळेच भाजपच्या इतर नेत्यांना पुढे येण्यासाठी किमान वाव तरी निर्माण झालाय, ज्याचा फायदा उचलण्याची मनीषा नितीन गडकरींची असू शकते. गडकरींच्या वक्तव्याच्या टायमिंग वरनं अजून एक फॅक्टर लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे महाराष्ट्राचा. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात भाजपची राज्यात दारुण पिछेहाट झाली. याचे परिणाम विधानसभेतही दिसू शकतात. यामुळे महाराष्ट्रात सत्ता राखण्यासाठी भाजपला एक नवीन स्ट्रॅटेजी आणावी लागणार आहे आणि यातनच मग गडकरींना राज्यात एक महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. नितीन गडकरी हे विशेष प्रचारक म्हणून 1 महिना महाराष्ट्र राज्यामध्ये असणार आहेत. या निवडणुकीमध्ये गडकरी हे मुख्य भूमिकेत दिसू शकतात. फडणवीस, बावनकुळे यांच्यापेक्षा नितीन गडकरींच्या चेहऱ्यावरनं पक्षाला फायदा होऊ शकतो असं शीर्षस्थ नेतृत्वाला वाटत असू शकतं. गडकरींनाही ही एक संधी असू शकते, कारण जर त्यांनी महाराष्ट्रात करिश्मा करून दाखवला तर त्यांची राष्ट्रीय राजकारणात ताकद कैक पटीने वाढू शकते. आणि महत्वाचं म्हणजे नितीन गडकरी पंतप्रधान पदाच्या वक्तव्यावरनं दबाव टाकून स्वतःसाठी महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेत देखील स्पेस तयार करत आहेत का असं म्हणण्यासही पुरेपूर स्कोप आहे. आता एक शेवटचा मुद्दा म्हणजे तिसऱ्या टर्म मध्ये चर्चा असूनही नितीन गडकरी पंतप्रधान झालेले नाहीयेत. सोबतच ज्या प्रकारे पक्ष त्यांना वागणूक देत आहे त्यानुसार गडकरी रिटायरमेंटकडे झुकत आहेत का असा प्रश्न पडतो. पण गडकरी यांचं वय एक वेगळी स्टोरी सांगतं. सध्या नितीन गडकरींचं वय 67 वर्ष. देशाच्या राजकारणाचा आढावा घेतल्यास हे वय निश्चितच निवृत्त होण्याचं नाही. त्यातच नरेंद्र मोदींचं वय 73 वर्ष. त्यामुळे मोदींपेक्षाही गडकरी 6 वर्षांनी लहान आहेत. ज्यामुळे मोदींच्या रिटायरमेंट नंतर माझा नंबर असेल असं म्हणण्यास गडकरींना पुरेपूर स्कोप आहे. मोदींची कमी होणारी ताकद आणि सोबतच वाढणाऱ्या वय पाहता मोदी नंतर गडकरींचा नंबर लागू शकतो. अगदी वयाचाच विचार करायचा झाल्यास वाजपेयी वयाची 80व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. त्यामुळे वयाचा फॅक्टरही गडकरींना पंतप्रधान पदासाठी दावेदारी लावून धरण्यास प्रवृत्त करतो असं म्हणता येईल. हेच सगळं पाहता नितीन गडकरींच्या पंतप्रधान पदाच्या चर्चा 2029 पर्यंतही थांबणार नाही. पण याबाबत तुमचं मत काय? कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच कळवा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.